तुम्हाला पहा, मी सर्वांचे अतिशय आभार मानतो आणि आज तुम्हाला अशी एक मजेदार गोष्ट सांगतो. तुम्ही घरी गेल्यावर 2 तास वाचा. आज म्हणजे खरोखर भारत देश इतका बदलत आहे की हे जे इंटरनेट आलं याच्यामुळे काय झालं की जे बोलतो ते खरं आहे की नाही हे मनात शंका ठेवायची गरज नाही. पहिले काय होतं, बरे तो चीनला गेला, त्यांना असे लोक पाहिले, तर म्हणजे आपण बघा ना गोष्टी ऐकतो 2000 साली, असं बापरे किती भाग्यवान, हा मग चीनला गेला, हा बर्फात गेला, हा लंडनला गेला. आता कसं आहे, युट्यूबवर सरळ दिसते, नवेपणा राहिलाच नाही. तर मला ह्या साहेबांचे आभार याच्यासाठी मानावं लागतात की जो विषय मी सकाळपासून तुम्हाला सांगू शकलो नाही, का सांगितलं तुम्हाला लक्षातच येत नव्हतं, तो विषय तुम्हाला मी थोडक्यातच सांगणार आणि त्याच्या तुम्हाला फक्त 2 तासाचे क्लिप पाठवणार. कारण माझ्याकडे त्याच्या 200 तासाच्या क्लिप. किती? 200. विषय असा आहे की यांनी सकाळी एक शब्द वापरला की तुम्ही जे काम करता निस्वार्थपणे भारत मातेसाठी काम करता. तुम्हाला एकदम हुंदका आला. म्हटलं राजा तुम्ही एवढे खेड्यातले साधे सुधे दिसता, पण तुम्ही ते प्राईम मिनिस्टरचे पुढचं बोलले की हा जो माझा आत्मा आहे हा कशासाठी धडपडून राहिला की आपण सर्व शेतकऱ्यांनी जर हे विद्या बांधून शिकले तर 15 ऑगस्ट 47 या दिवशी आपल्याला 1 किलो सुद्धा युरिया घ्यावा लागणार नाही, किंवा 1 लिटर कीटकनाशक घ्यावं लागणार नाही, किंवा 1 किलो हायब्रिड बीज घ्यावं लागणार नाही. आता पहिली गोष्ट तुम्हाला सगळं थापा वाटतंय, कारण आपण कल्पनाच करू शकत नाही ना की असं काही आहे म्हणून. परंतु आपल्या भारतात असे महान लोक आहेत की जे भारत मातेवर प्रेम करतात, आणि जे भारत मातेवर प्रेम करतात ना त्यांना दुःखच भोगावं लागतं. मग ते वीर सावरकर असो, की ते बाबासाहेब आंबेडकर, सुभाषचंद्र बोस, की आपले ते महात्मा ज्योतिबा फुले, महात्मा गांधी. पण ते का करतात, तर पुढच्या पिढीचं जीवन चांगलं झालं पाहिजे. तर असाच एक अमरावतीचा महान व्यक्ती आहे ज्यानं पुरा भारत देश बदलायचं मोदीला समजून सांगितलं. मोदीने ते मान्य केलं. जोपर्यंत सरकार मान्य करत नाही ना तोपर्यंत त्या गोष्टीला काहीच किंमत नसते. तर हे विद्या अशी आहे की आपला जो सुभाष पाळेकर नावाचा एक पोरगा होता, समजा 1971 तो कॉलेजमध्ये गेला आणि अमरावतीचा, तर त्याने विषय काय घेतला की आदिवासी लोकांवर जंगलाचा काय परिणाम होतो. आणि हे तो ॲग्रिकल्चर कॉलेजचा विद्यार्थी, तर नेहमी कॉलेजमध्ये शिकायचा, इतके किलो युरिया पाहिजे, इतके किलो फॉस्फेट पाहिजे, इतके किलो शेणखत पाहिजे. तो त्यानं 3 वर्ष काढले. किती वर्ष काढले? 3. आणि 1च वर्ष उरलं होतं. त्याला ते आदिवासी भागाचं धारणेचं जे जंगल आहे ते आत्मज्ञान द्यायचे की सुभाष, तुझ्या गावी तू गेला की तुझ्या भावाला एंड्रीन, फॉस्फेट, युरिया हे शेतीत टाकतं. तुम्हाला ट्रॅक्टरनं नांगरणी करावं लागते कारण की कळप होते जमीन. आणि माझं मन हे जंगल पाय, हे तुला कुठं रोग दिसते काय, कुठं काही कमी दिसते काय, यालाही विचारायला. मग यानं प्रिन्सिपलला विचारलं की साहेब मी आदिवासी जंगलामध्ये गेलो धार्मिक, ते झाडाचे जण माझ्याशी बोलत आहेत की सुभाष पाय तुमचे पिकं कसे रोगट आहेत, तुमचे हे कसं आहे, माझं रोग काही आहे. त्याला म्हणजे खताची गरज का नाही, कीटकनाशकची गरज का नाही. मग उले मारे काढवला हे बाय आहे, मी पगारदार नको, जे मला शिकवलं तेच मी शिकवतो, मला दुसरं काहीच माहीत नाही. पण म्हणजे तुझ्या बुद्धीचं मी कौतुक करतो. अरे नाही नाही कौतुक नाही, म्हणजे तुम्ही खोटे शिकवता. पहा किती बलाढ्य माणूस जो निर्भयपणे काय बोलला, तुम्ही हे खोटं शिकवता. आणि त्याने काय केलं, 4थं वर्ष सोडून दिला. साऱ्या गावात लोक हे पोरगं मॅट झालं, हे पोरगं मॅट झालं. त्याचे आई होते आई वडील म्हणत की बाबू तुला काय करला की चांगला शिक आणि ते हे कर, आपलं नोकरी कर, मस्त बायको कर, छोकरी कर. नाही 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 म्हणे, हे खोटं शिकवलं याला काही तथ्य नाही. तर अशा रीतीनं त्याने शाळा सोडून दिली
आणि 30 वर्ष संशोधन केलं. किती वर्ष? 30 वर्ष. त्याच्यात त्यांनी त्यांची 10 एकर शेती विकली, बायकोचे 20 तोळे दागिने विकले. आणि संशोधन काय केलं तर त्यांनी शेती होती, एका एका गुंठ्याचे प्लॉट पाडले. समजा एका गुंठा भऱ्यात 100 किलो शेण टाकलं, दुसऱ्यात 500 किलो टाकलं, तिसऱ्यात 1000 किलो, असं त्या रासायनिक खताचं केलं, औषधाचं केलं. आणि निष्कर्ष काढला 30 वर्षानंतर की शेतीला खताची, कीटकनाशकची गरज नाही. शेती स्वयंपूर्ण आहे. कारण 3 लाख वर्षापूर्वी शेती निर्माण झाली. मग तेव्हा कुठे होते खत? मग त्यांनी शोध लावला की हे जे झाडं असतात, ह्या झाडाचं आणि किटाणूंचं एक नातं आहे, जीवाणूचं. बा तुम्ही गंभीर आहो, इकडे कोण गंभीरपणे ऐकून घ्या सांगतो, म्हणून मी थोडक्यात सत्य ते असं सांगतो. त्यांनी सांगितलं की किटाणूचं आणि झाडांचं नातं असते, आणि आपण हे जे रासायनिक खत टाकतो याच्यामुळे ते जमीन निर्जीव होते. आणि आता तुम्हाला की काय राजो थापा, तर मी तुम्हाला क्लिप पाठवेन. आपला जो राज्यपालन आचार्य देवव्रत, त्याची क्लिप. त्या देवव्रतनं शेतकऱ्यांना सोप्या भाषेत समजावून सांगितलं की माझ्या विद्यापीठाची 500 एकर जमीन निर्जीव झाली होती या रासायनिक खत औषधात. तिचं 1 ग्रॅम जेव्हा मी सायंटिस्टला सांगितलं की याच्या झाडांना उपयोगी जीवाणू किती आहेत, त्या लोकांनी मला उत्तर दिलं की याच्यात 600 लाख जीवाणू आहेत. एका ग्रॅममध्ये किती आहेत? 600. मग सुभाष पाळेकर यानं जे आयुष्यभर तपला आणि जो शोध लावला, म्हणजे बीजामृत, घन बीजामृत, हे ब्रह्मास्त्र, जीवास्त्र, आच्छादन, तर त्या पद्धतीनं 5 वर्ष जेव्हा शेती पुनर्जीवित केली त्यांनी टप्प्याटप्प्यात. तर आता इकडे लक्ष द्या, एका ग्रॅममध्ये ते जीवाणू किती झाले तयार? 161 कोटी. मग तुम्ही फरक लक्षात घ्या की निर्जीव जमिनीत एका ग्रॅममध्ये 600 लाख जीवाणू, म्हणजे आपल्याला ते खूप वाटतं, पण जिवंत झालेल्या जमिनीमध्ये ते किती? 161 कोटी, म्हणजे जवळपास 300 पट झाला. लक्षात आलं काय? मग त्याने काय काय शोध लावले महत्वाचे? पहिला शोध असा लावला, जमिनीला खताची गरज नाही. मग त्यांनी दुसरा एक शोध असा लावला की आपली जी गाय असते ना, देशी गाय, या गायीच्या पोटात, फक्त बैलाच्या नाही, म्हशीच्या नाही, जर्सी गायीच्या पोटात पण नाही, हिच्या पोटात करोडो त्या झाडाला रिलेटेड जीवाणू असतात. पाहत आहे का आपण? हळूहळू का चांगला उत्तर येतो. आणि ते जेव्हा शेण टाकते त्या शेणात ते जीवाणू येतात, आणि ते जीवाणू म्हणजे त्यांनी जे रीत शोधून काढले. तर समजा मी डायरेक्ट पॉईंटवर येतो. काकाकडे समजा 3 एकर शेत आहे, आणि यांनी असं ठरवलं किंवा बिन खताचं तरी आपल्याला जगणं शक्यच नाही, पण 10 गुंठे जलद काढू. 10 गुंठे एक ब्लॉक वेगळा काढला, आणि त्याच्यामध्ये एका एकराला फक्त 12 किलो शेण. किती? आता हे जे दाखवलेलं आहे तो दुसरा शब्द आहे. योगायोगाने इथं ते पोस्टर पण लावलं, पण त्याची नावं लिहिलेलं नाही. त्याच्या सुभाष पाळेकरचं कुठेही नाव लिहिलेलं नाही. जीवामृत म्हणून. तर 200 लिटर पाण्याची टाकी घ्यायची, आपलं जो बॅरल 200 लिटर, त्यात 12 किलो शेण, प्युअर गाईचंच, 12 किलो मूत्र, म्हणजे मूत जे गोमती, 4 किलो बेसन किंवा चक्कीतलं पीठ, आणि 2 किलो गुळ, आणि जे बांध असतात ना किंवा झाडाखालची माती, जिथं म्हणजे आजपर्यंत रासायनिक खत किंवा काही गेलं नाही, त्याच्यात ते जीवाणू असतात. तर ते असे अर्ध्या 2 आजार ती माती त्या दरांवर टाकायची, आणि 7 दिवस रोज ते त्याच्यावर झाकण ठेवून, सावलीत ठेवून ते असं घोटायचं. तर ते एक प्रकारचं रसायन तयार होते. आणि मग एका एकराला ते 200 लिटर पाणी एक तुम्ही आपल्या पाण्यात सोडा, किंवा ते गाळून त्याचा फवारा मारा. तर असे तुम्हाला महिन्याला एक असे 5-6 म्हणजे पीक होईपर्यंत 5-6 फवारे ते मारावे लागतात.
तर ह्या पद्धतीनं काय होते. आणि ते शेण कशासाठी, ते शेणखत म्हणून नाही, ते 12 किलो शेण जे वापरलं ते जे गाईच्या पोटातले जंतू आहेत ते जंतू त्या झाडांकडे जातात. आणि झाडाचं त्यांचं इतकं मोठं नातं आहे की देवापासून ठरलेलं नातं आहे ते. त्याने हिशोब काढला की एक फूट जर हिरवे पानं असले, समजा आपण 1 फूट लांब रुंद पानं जर घेतले, तर 1 फूट पानं दिवसभर या सूर्यप्रकाशाच्या सहाय्यानं 4.5 ग्राम शक्ती तयार करतात. त्याला स्टार्च म्हणतो आपण, किंवा साबुदाण्यासारखं समजा शक्ती बोलतो किंवा साखर म्हणा. तर झाडाचं ते जीवाणूचं इतकं नातं असतं की ते त्यातलं अर्धा ग्रॅम खाली मुळांच्याकडे पाठवते ते झाड. आणि काय सांगतो बाबा, हे ते अवतीभोवती जे जीवाणू आहे ते जीवाणू नाही ते. मग ते हे जे करोडो बॅक्टेरिया हे खातात, त्यांना शक्ती येते. मग हे काय करतात हे जीवाणू, जो हवेमधला नायट्रोजन असते, जो हवेमधला फॉस्फरस असते, पाणी असते, ते शोषून घेतात. म्हणजे त्या माणसाला 30 वर्ष लागले, त्याने आपलं आयुष्य याला लावलं. आणि हा शोध लावला तर 165 देशांनी 2009 मध्ये श्रीलंकेत त्यांचं कॉन्फरन्स ठेवली होती. आपल्या भारतातही तामिळनाडू, मध्य प्रदेश ते 3-3 हजार लोकांचे शिबिर होतात. मी तुम्हाला नमुना दाखल राजस्थानचे शिबिरचा फोटो पाठवेन. कारण आपल्या हरिभाऊ कानडे जे राज्यपाल आहेत, हरिभाऊ काय म्हणतात ना, औरंगाबादचे राज्यपाल आहेत ते बागडे, हरिभाऊ बागडे. त्यांनी त्याचं उद्घाटन केलं राजस्थानमध्ये. आणि त्याचं आयोजन कोणी केलं, आपले बजाज स्कूटी वगैरे आहे ना, त्यांनी तो खर्च केला. तर अशा रीतीनं त्यांचं संपूर्ण देशभर जनजागरण सुरू आहे. आता मी तुम्हाला नरेंद्र मोदी साहेबांची फक्त 10 मिनिटाची क्लिप ऐकली, त्याच्यावर तुम्हाला खरं पटेल की अरे बापरे, हा एवढा मोठा सोन्यासारखा माणूस आपला मराठी. आणि तो माणूस इतका सोपा आहे ना, तुम्हाला त्याचा मी नंबर देतो, तुम्ही त्यांना सांगा की साहेब मला माझ्या ग्रुपमध्ये तुमच्या ग्रुपमध्ये ॲड करा. तर दर आठवड्याला तुम्हाला त्याचे हिंदी भाषा विषयीचे लेख येत राहतात. नाही हे एक मिनिट, हे तर आरोग्याचं पुस्तक आहे. तर त्या माणसाला त्याच्या या शोधाबद्दल 2011 साली पद्मश्री बक्षीस भेटलं. काय भेटलं? आणि नरेंद्र मोदींनी काय केलं मग पुढे, नरेंद्र मोदींनी 2021 मध्ये गव्हर्नमेंटच्या ज्या संस्था आहेत दिल्लीचे त्यांना बोलावलं. मग मी जनतेला आश्वासन दिलेलं आहे की तुमचा खर्च कमी करेन, तुम्हाला काही सांगा. तर ते म्हणते नाही, आम्हाला काही माहीत नाही, आम्हाला नाही खर्च कमी करता येईल. मग त्यांनी हे शाळा, त्या गांडूळ शेती वगैरे सर्वांना बोलावलं. तर ते त्यांचा खर्च पण तो काही बजेटमध्ये बसत नव्हता. मग या सतीश पाळेकरचा, सुभाष पाळेकरचा त्यांनी अभ्यास केला. आणि सुभाष पाळेकरचा अभ्यास करून त्यांनी सांगितलं की मैं ये कृषी पद्धती भारत आत्मनिर्भर भारत के लिए मान्य करता हूं. हा तुम्हाला मी 40 वर्षात सांगितलं आहे. हे त्यांचं ते पोस्टर आहे. पण तुम्हाला मी आता एक 5 मिनिटाची क्लिप ऐकवतो नरेंद्र मोदीची. आणि मग आता हे काही तुमच्या एकट्याचं काम नाही. हळूहळू मी शासन यंत्रणा त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून या गावात प्रयोगादाखल कशी हे करता येईल ते आपण प्रयत्न करू.
डायरेक्ट पावन करो नहीं तो जोर जोर बसा ना पाँच मिनट का निकली बस आइए हम जानते हैं कि जीवामृत का निर्माण कैसे होता है। प्रयोगों से पता चला है कि 10 किलोग्राम गोबर के साथ गौमूत्र, गुड़ एवं 2 अधिक चीजों का आटा या बेसन आदि मिलाकर यदि उसका प्रयोग किया जाए तो चमत्कारिक परिणाम मिलते हैं, जिसका नाम रखा गया जीवामृत। जीवामृत निर्माण के लिए जरूरी सामग्री देखते हैं। 10 किलोग्राम देसी गाय का गोबर, 8 से 10 लीटर देसी गाय का मूत्र, 1.5 से 2 किलोग्राम गुड़, 1.5 से 2 किलोग्राम बेसन, 180 लीटर पानी, मुट्ठी भर पेड़ के नीचे की मिट्टी। आसानी से उपलब्ध इन सामग्री से जीवामृत बनाने की विधि भी इतनी सरल है कि कोई भी किसान इसे अपने आप बना सकता है। इन सामग्री में से गुड़, बेसन एवं गोबर को पानी या तो गौमूत्र का उपयोग करके ठीक से मसलकर लिक्विड जैसा बना लें। अब इन सामग्रियों को एक ड्रम में डालकर उसे लकड़ी के एक डंडे से घोलना है। ठीक से घोलने के बाद म्हणजे 8 दिवस यूज झाली 2 से 3 दिन तक छाया में रख देना है। प्रतिदिन सुबह और शाम घड़ी की सुई की दिशा में लकड़ी के डंडे से 2 मिनट तक इसे घोलना है और जीवामृत को घोड़े से ढक देना है। ये जीवामृत जब सिंचाई के साथ खेत में डाला जाता है तो भूमि में जीवाणुओं की संख्या विश्वसनीय बढ़ जाती है और भूमि के रासायनिक व जैविक गुणों में वृद्धि होती है। जीवामृत को महीने में 2 बार या 1 बार उपलब्धता के अनुसार 200 लीटर प्रति एकड़ के हिसाब से सिंचाई के पानी के साथ दीजिए। फलों के पेड़ों के पास दोपहर 12 बजे जो छाया पड़ती है उस छाया के पास प्रति पेड़ 2 से 5 लीटर जीवामृत भूमि पर महीने में 1 बार या 2 बार गोलाकार में डालना है। इससे मिट्टी स्वस्थ बनती है और फसल भी उतनी ही बेहतर होती है। इससे किसान के मित्र माने जाने वाले केंचुओं की संख्या बढ़ती है। प्राकृतिक कृषि में गहरी जुताई की भी जरूरत नहीं होती है। इतना ही नहीं, प्राकृतिक कृषि भूमिगत जल को भी बदलती है। इस प्रक्रिया से मुख्य फसलों के साथ सहयोगी फसलों को भी उगाया जा सकता है। घन जीवामृत का ही सूखा हुआ स्वरूप है, जिसे फसल बोने से पहले जमीन में मिलाया जाता है। धूप में सुखाए गए 200 किलोग्राम गोबर में ताजा बना 20 लीटर जीवामृत मिलाकर 2 दिन छाया में रखते हैं। इसे एक बार फिर धूप में सुखाकर तथा डंडे से पीसकर महीन बना दिया जाता है। यही घन जीवामृत है जिसे 1 एकड़ के लिए प्रयोग कर सकते हैं। प्राकृतिक खेती का एक आवश्यक आदान बीजामृत है। उसे बढ़ाता है। 5 लीटर का मूत्र, 50 ग्राम बुझा हुआ चूना और थोड़ी सी मिट्टी को 20 लीटर पानी में मिलाकर बीजामृत बनता है। एक रात रखने के बाद इसमें 100 किलोग्राम बीज का संस्कार किया जाता है। इसके 1 दिन बाद संस्कारित बीज बुआई के लिए तैयार हो जाता है। आच्छादन प्राकृतिक खेती का एक महत्वपूर्ण नियम है। खेती वाली सारी भूमि को फसल अवशेष से या छोटी अवधि की अंतर फसलों से पूरा ढक दिया जाता है। आच्छादन भूमि में नमी बनाए रखता है तथा वातावरण से नमी को खींचकर खेती हेतु पानी की खपत को भी अद्भुत रूप से घटाता है। जीवाणुओं एवं केंचुओं की गतिविधियों को बढ़ाता है, खरपतवार को नियंत्रित करता है तथा अंत में विघटित होकर जमीन से कार्बन उत्सर्जन को रोककर भूमि के जैविक कार्बन क्षमता को बढ़ाता है।
ने कृषि विधि नरेंद्र मोदी उत्पादन आपके क्षमता साथ नहीं कार्यक्रम बढ़ाती है, बल्कि कीट एवं बीमारियों की रोकथाम के लिए भी एक प्रभावी विकल्प देती है। फसलों पर कीट पतंगों की रोकथाम के लिए स्थानीय वनस्पति पर आधारित सस्ता तथा किसान के खेत में ही बनने वाला आदान है अग्नि अस्त्र। 5 किलोग्राम नीम या अन्य स्थानीय पौधा जिसे गाय नहीं खाती के पत्ते, 20 लीटर देसी गाय का मूत्र, 500 ग्राम तंबाकू पाउडर, 500 ग्राम हरी मिर्च तथा 50 ग्राम लहसुन के पेस्ट को मिलाकर धीमी आंच में उबालकर 48 घंटे के लिए रखा जाता है। सुबह शाम 2-2 मिनट के लिए घोले। इस घोल को 6 लीटर प्रति 200 लीटर पानी में मिलाकर 1 एकड़ में छिड़काव करते हैं। दीवास्त्र, ब्रह्मास्त्र, दशपर्णी अर्घ इत्यादि भी कीट पतंगों की रोकथाम के लिए बनाए जाते हैं। ये किसी तरह खट्टी लस्सी, कट्टी, सौठास्त्र इत्यादि प्रभावी रूप से विभिन्न बीमारियों के निवारण के लिए प्रयोग में लाए जाते हैं। प्राकृतिक कृषि से देश में नई ऊर्जा का संचार हो रहा है। हमारे पद्म पुरस्कार विजेता बघा बात भी करते हैं महाराष्ट्र में। उन्होंने जीरो बजट खेती का एक विचार विकसित किया है। ये वो प्राथमिक खेती वाला विषय है। बघा इससे हमारी धरती माँ भी बचती है, हमारा पानी भी बचता है और फसल भी अच्छी और पहले से ज्यादा। मेरा आप सभी किसान साथियों, देश भर के किसान साथियों को आग्रह है, आप हमारी बात को समझेंगे, मुझे पक्का विश्वास है आप उसको अपने खेत में लागू करेंगे। आजादी के अमृत महोत्सव के इस शुभ अवसर पर वर्तमान खेती की दशा एवं अगं ते एकदम आम्हाला ऐका ना, म्हणजे काय झालं, हे जे 30 वर्षाची तपश्चर्या आहे, मी तुम्हाला कोणा थोडक्यात सांगितलं. आता मला खूप तुमच्याकडे पाय पकडावं वाटतं की तुम्ही एवढे असं ते हे काय गावातले म्हातारे यांना काय, पण मी या सतीश गुरुजी साहेबांना हेच बोललो होतो, म्हटलं साहेब तुम्ही खूप काम करता, त्या संशय नाही, पण तुमचं काम कसं आहे, रोज पोरांना खाऊ घाल, कमवणाऱ्यांना खाऊ घाल. आम्ही जे म्हातारे लोक आहोत, ते तुम्ही म्हणा, मी म्हणा, आपण हे आम्ही म्हटलं पुढच्या 25 वर्ष दृष्टी लक्षात ठेवून काम करतो. आणि म्हणून म्हटलं आमचे विचार जे आहेत ते आजच्या जेवणाच्या काहीच कामाचे नाही. जसं आपण लग्न करायला लागलो, बाबा ते खानदानी पोरगी कर, ते टिकेल, आपली परंपरा चालवेल, तसे म्हटलं आमचे विचार आहेत. त्यांना ते पटलं, त्यांनी मला गावात हे आणलं. आता तुम्ही काय करा, हे असं बसतं खाली असं पोस्टर धरून ठेवा. हां ऐका, मी नको. आता मी तुम्हाला एक सोपा प्रश्न विचारतो, तुम्हाला जे वाटेल ते उत्तर द्या. प्रश्न काही मी विशेष विचारत नाही, कारण मला तुम्ही भेटल्यामुळे इतका आनंद वाटला. मी आता बघा निराश बसलो होतो, बाहेर पण मी बसलो, काय लोक ऐकतच नाही, समजतच नाही, त्यांना काय करणार. तर मी तुमचा खूप आभारी आहोत. साहेबांनी सकाळीच माझ्या विचारांबद्दल म्हटलं होतं की तुम्ही भारत मातेचा विचार करता. तर हे साहेब 30 वर्षाचे विचार आहेत. तुम्हाला मी 10 मिनिटात सांगितलं, कारण काय होतं तुम्हाला, आणि तुम्ही खरोखर जर याच्यात लक्ष घातलं तर आपल्या ग्रामसेवक साहेबांना सांगून, सरपंचाला सांगून, आपल्या सातारा जिल्ह्यात किंवा तुमच्या ह्या परिसरात हे जे सुभाष पाळेकरचं ट्रेनिंग आहे याचं आयोजन करता येतं. त्याला भले 6 महिने लागतील, पण कुठेतरी काय होते, सुरुवात होईल. आणि तुम्ही नरेंद्र मोदींचे विचार ऐकले, ते काय बोलले की तुम्ही हे समजून घ्या, कारण समजायला तुमचं आपल्या नेहमीच्या दैनंदिन वहिवाटीच्या बाहेरचं आहे, आणि शेती आपली जिवंत करा आणि जास्त पीक घ्या. तर आता हे विचार तर पुढच्या 25 वर्षाचे आहेत. तुम्हाला जे वाटेल ते सांगा, हे मनोगत. तुम्ही आता 10 मिनिटं भाषण ऐकलं, या सुभाष पाळेकरचं, मोदींचं ऐकलं, तर तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल? काय आपल्याला खत न घेता शेती पिकं लागली आणि पुढची पिढी ह्याच्यामुळे सुधारला लाखात एक बोलला. कारण काय होते, जसा दारू पिऊन माणूस मरणार, तर आता सर्व शास्त्रज्ञ म्हणतात की पुढच्या 25 वर्षात तसे तर ग्लोबल वॉर्मिंग सुरू झालंच, जिकडे तिकडे हे पूर हे झालंच,
हे जमीन जर पिकच देणार तर मग काय खाणार? आता हल्लीचा समाज काय करतोय खतावर त्यांचं म्हणणं हा ट्राय करा थोडं तुम्ही हा. जीवाणू वाढवायला जीवाणू वाढवण्याचा नाही, आणि एकदम नका करू. जसं का समजा काकाकडे 50 एकर शेती. टप्प्याटप्प्यानं. म्हणजे ते 1 एकर शेती, पण ते प्रयोग कसे जायला पर्यंत वैर ढोला काय केले ते फेल होतात. ते नौकाला भरू शकतो तो काय करेन, 12 किलो शेण दिन पाणी टाकून हा शेडची फवारलं मी फवारलं. नाही. ते त्या पैसे इथं सांगितल्याप्रमाणे जीवाणू असणं गरजेचं आहे, त्याशिवाय शेती पिकत नाही. पिकतच नाही. आता हा बघा आमच्या अनुभव चांगला आहे ते बऱ्याचशा ठिकाणी जातात. असं आहे काय? हो ते हुशार आहे, शेतकरी प्रगतशील आहे, त्याची ऊस बघायला जावा. आणि नाशिक भागात ही बरीचशी प्रचारात आहे बरं ही पद्धत. हा. तर तुम्ही लोकांनी लक्ष तसं काय करतो आम्ही, बनवाय टाइम मिळत नाही आम्हाला, विकत आणतो. कुठून आणता विकत? कोरेगावात येतं, ह्याच्याकडे येतं, राहुरीवरून येतं. हा बघा, म्हणजे माझा अनुभव आहे म्हणून मी तुम्हाला बोलायला आणि बोलतो. विकत घेतो. आणि म्हणजे ते काय सरकारतर्फे प्रोत्साहन नाही, विकलं 950 रुपयाला 50 लिटरची कॅन, असं आहे का? 250 रुपये. म्हणजे आता बघा, तुम्हाला कसं हे ज्ञान तुम्ही अधिक जर सखोल घेतलं तर तुम्हाला ते बिलकुल म्हणजे खतमुक्त शेती करता येईल. मस्त आपल्याला करायला, पण ती करायला तितकं टायमिंग नाही म्हणून संधी नाही, आम्ही म्हणून विकत घेतो. सर्वसाधारणपणे 500 लिटर दरवर्षी मी विकत घेतो. असं आहे का? आणि तो सोडतोच. ऐका, चांगली गोष्ट आहे. म्हणजे तुम्हाला माहित आहे हेच खूप चांगलं, पण प्रत्येकाला विकत घेता येणं असं नाही. नाही. आणि एकदा आपलं प्रोडक्शन सुरू केलं मग घरकी मुलगी काय बरोबर होईल. आपल्या घरी तयार करायचं. हा. सोपं आहे. आणि ऐका ना, मी तुम्हाला अनायशी पुढचा विचार सांगतो. तुम्ही एवढे गुणवान आहात, तुमची समजा जे काही शेती असेल 10 एकर 20 एकर, त्यातली 25 म्हणजे जे तुमची इच्छा असेल एकर भर भले केवळ याच्यासाठी काढा की याच्यामध्ये 1 किलो सुद्धा आम्ही खत टाकलं नाही. 1 नाहीतर किलो काय झालं माहितीये का, रासायनिक पहिलं वापरलंय का नाही, त्यामुळे आता पीक ग्रीप घेत नाही, नाही. नाही. रासायनिक थोडं का होईना, मी माझं प्रमाण कमी आहे. माझं म्हणून मी काय म्हटलं की हा प्रयोग मी तुम्हाला ते क्लिप पाठवणार. तुम्हाला मोबाईलवर येणार तुमच्या. आपला राज्यपाल जे आहेत ना देवव्रत, त्यांनी 500 करून हा प्रयोग केला. 500 म्हणजे तुम्ही एकदम नका करू, तुमचं अर्धा एकर वावर कुठे घ्या तुमचं 10 एकर वावर आहे ना, अर्धा एकर वावर त्याला वाटलं आलं बॉर्डर मारा, तिथे एखादं बोर्ड लावा. वाटल्याचे पंचायत तुम्हाला बोर्डचे पैसे देईल, किंवा यांचं शेत यातलं 5 एकर टप्प्याटप्प्यात हे 100% खतमुक्त व्याधीमुक्त करायचं आहे, औषधमुक्त. म्हणजे काय तो लोकांच्या समोर आदर्श होईल. अधिक काही तुम्हाला सांगा वाटतं? ओके ओके, थांबा आता. आणि साहेबाचा नंबर तुम्ही घेतलाच मग. हो तीच घ्या. त्यांचा आनंद घ्या. तुमचा व्हॉट्सअप नंबर सांगा. 88 हम्म. 0 हम्म. 61 35 565. बरं, तुम्ही हे विकत घेता, तुम्हाला कोण असं सांगितलं काय हे सुभाष पाडेकर शेती पद्धत आहे? ते आम्ही त्यावेळेस म्हणजे बरेच दिवस झालं, ते आत्ताच ही ऐकते. ते आम्ही 10 वर्षापूर्वी हे यांचं हे ऐकलेलं आहे. हे देत होती व्याख्यान वगैरे देत होती का नाही, हम्म. तेव्हा ऐकलेली. काय झालं की हे वारंवार जर लोकांच्या समोर आणलं तर काय ते लोकांना कळत नाही. ऐकलं तुम्ही, ते जपून ठेवलं, खूप चांगलं झालं आणि ते उपयोगात आणता. ते म्हणजे तुम्ही आणि त्या आम्ही फिरी मारू, माणसं पाठवू. ही नोकरी करीत होते, हे देश सुधारायसाठी चाललंय मला काय. चांगलं 1 लाख रुपये पेन्शन आहे. म्हणजे मी भारत कसा मुक्त होईल घरात नाही करत चाललंय. मी शपथच घेतली की 15 ऑगस्ट 47 पर्यंत देशात 1 किलो सुद्धा खत विकत घ्यायची कोणाला पाळी येऊ नये, कोणाला 1 गोळी घ्यायची वेळ येऊ म्हणजे नये. मला ह्यात पगार नाही काय नाही. भारत सुंदर व्हावा ही माझी इच्छा आहे. हम्म. म्हणजे ह्यांचं म्हणणं 1 लाख मला पेन्शन आहे. शेगावचे मी ग्रामपंचायत बसवतो आम्हाला बरोबर. काय नाव माझं आलं त्याच्यावर? शहाजी शहाजी ना? गाडी, शहाजी शहाजी गाडी.
तुम्ही फार एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे सर. कारण तुम्ही सर्व काकाला फोन वापरत नाही मुलगा हो तुमच्या पोराला नंबर सकाळी द्या नंबर सकाळी घेऊन नेऊन नंबर नाही व्हॉट्सअपचा सर एवढा घ्या नंबर त्याचा मुलाचा नंबर पाठवायचा व्हॉट्सअप नंबर बघ 95 52 86 45 44. बरोबर आहे. बरोबर आहे. 95 52 तुमचं नाव सांग. 86 हा? तुमचं नाव सांग. रामचंद्र जाधव. रामचंद्र बाजीराव जाधव. रामचंद्र बाजीराव जाधव. तो आमचा जास्त करून रासायनिक पेक्षा सेंद्रिय खतामध्ये भर असतो. पण विकत बनवूनच नाही. ठीक आहे. आपण त्यांचं म्हणणं काय कमी पैसे देतो सहज माझ्याबरोबर बोललं म्हणजे तुम्ही काय करता बाबा शेती करतो मला इथं बसवलं तर मी म्हणलं अनुभव विचार